रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, मी शीतल स्वागत करते तुमचं श्री स्वामी या माझ्या वाहिनीवरती. धुळीवंदन हा होळीची राख व मातीला अंगाला लावण्याचा दिवस असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी फाल्गुन वद्य प्रतिपदेत साजरा करतात. या धुळवड असेही म्हणले जाते. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते. हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात. परंपरेप्रमाणे या दिवशी होलिका दहनाची राख एकमेकांना लावतात. कोकणात प्रत्येक गावाचे धुलीवंदन वेगवेगळ्या दिवशी असू शकते. या गावाचे धुलीवंदन सामान्यतः होळीच्या 15व्या दिवशी असते. फाल्गुन हा शालिवाहन शक महिन्यातील शेवटचा महिना आहे. त्यामुळे होळी हा हिंदू दिनदर्शिकेनुसार येणाऱ्या महिन्यातील शेवटचा सण असतो. होळी पेटवून दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी जमिनीला व मातीला नमस्कार करण्याची प्रथा आहे. प्रत्येक प्राणी मात्राचा देह हा पंचमहाभूतांपासून बनलेला असतो. पृथ्वी, आप, वायू, आकाश असा या महाभूतांचा क्रम आहे. पृथ्वीपासून सुरुवात आणि आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणाऱ्या या तत्वांना आपल्या सणांच्या मधून आदर व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे धुलीवंदन. या दिवशी पृथ्वीला वंदन केले जाते. त्यानंतर 15 दिवसांनी नववर्षाची म्हणजेच पाडव्याच्या दिवशी आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे. या दिवशी सकाळी घरातील बायका पाण्याची तपेली, घागरी, हंडे पाण्याने भरून होळी पेटवलेल्या जागी ठेवतात. सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते. या पाण्याने लहान मुलांना आंघोळ घालतात. असे मानले जाते की या पाण्याने आंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही. या दिवसात कैऱ्याही मिळू लागतात. कैऱ्या उकडून त्याचा गर लहान मुलांना अंगाला लावून स्नान घालतात. मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून ती राख कपाळाला लावतात, अंगाला फासतात व नंतर स्नान करतात. काही ठिकाणी आजकाल लोकांनी आपापल्या सोयीनुसार होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरू केली आहे. त्यात लहान मोठे, स्त्रिया पुरुष सरसकट सगळे उत्साहाने रंग खेळतात. परंतु रंगपंचमी हा वेगळा सण आहे. तुम्हा सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.